मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले। अजितदादांनी तातडीनं कारवाई करावी अंजली दमानियांची मागणी। तर आयएफएफसीओ मध्ये घोटाळा झाल्याचा दमानियांचा आरोप। अंजली दमानियांच्या आरोपांचं धनंजय मुंडेंकडून खंडन। जीआर काढण्याची पद्धत आधी समजून घ्या। धनंजय मुंडेंचा दमानियांवर पलटवार। सुरेश धस पलटतील हे धनंजय देशमुखांना सांगितलं होतं। वाल्मी कराड आष्टीत काम करायला लागल्यानं धसांनी विषय उचलला। अंजली दमानियांचं वक्तव्य। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील। कोणत्याही गोष्टीला मर्यादा असते। भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार खासदारांच्या बैठका पुढे ढकलल्या। आमदारांची 28 फेब्रुवारी तर खासदारांची बैठक 1 मार्चला होणार। डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंकडून बैठकांचं सत्र। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची बोलावली मुंबईतील विभाग अध्यक्ष आणि शताध्यक्षांची बैठक। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत करणार चर्चा। शिवरायांना आग्र्यात ज्या ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी स्मारक बनवणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। तर ताजमहालहून जास्त लोक स्मारक पाहण्यासाठी येतील, फडणवीसांचा दावा। सरकार हिंदुत्ववादी आहे। हिंदू बांधवांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्यांचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही। मंत्री नितेश राणेंचा इशारा। राज्यभरात परिचारिकांचं 1 दिवसीय कामबंद आंदोलन। मानधनवाढ किमान वेतन कायद्याअंतर्गत विशेष भत्ता महागाई भत्ता लागू करण्याची मागणी। पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीतील 825 एकरचा परिसर अतिक्रमणमुक्त। 7 दिवसांच्या धडक कारवाईनंतर मोहीम स्थगित। 4111 भंगार गोदामं, लघु उद्योग आणि अनधिकृत बांधकामं भुईसपाट। दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी रेखा गुप्तांच्या नावावर शिक्कामोर्तब। तर प्रवेश वर्मा दिल्लीचे उपमुख्यमंत्री असणार। आज रामलीला मैदानावर दिल्ली सरकारचा शपथविधी। संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन सोहळा। राज्यभरातून शेकडो दिंड्या आज शेगावला दर्शनासाठी येणार। भक्तांची ही मोठी मांदियाळी।